पंढरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये ऊर्जा, माजी युवासेना प्रमुख सुमित शिंदेंना मिळणार मोठी जबाबदारी। पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक शहर आहे। त्यामुळे पंढरपूर शहरात महाराष्ट्रातील अनेक बडे नेते विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। त्यातच आज उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याने पंढरपूर नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच संत नामदेव महाराज यांचे वंशज असलेल्या नामदास परिवार, प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, राणा महाराज लासकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। तत्पूर्वी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत बा विठ्ठला महाराष्ट्रात सुख समृद्धी नांदू दे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बळ दे असे विठ्ठलाला शिंदे यांनी साकडे घातले। तत्पूर्वी माजी युवासेना शहर प्रमुख सुमित शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पहार घालून सन्मान करत मंदिर समिती येथील चिल्लर घोटाळा करणाऱ्या आणि पंढरपूर शहरातील विविध सामाजिक विषयावरील निवेदन दिले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर समितीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले। त्यामुळे पंढरपूर शहरात एकनाथ शिंदे यांची एंट्री होताच शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे आणि ऊर्जेचे वातावरण पाहायला मिळत असून लवकरच माजी युवासेना शहर प्रमुख सुमित शिंदे यांना देखील शिवसेनेच्या वतीने ताकद देण्यात येणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे। यावेळी प्रचंड ध्येयवाद व जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नेहमीच तळागाळातील शिवसैनिकांना न्याय देत आले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य युवा सेनेतील शिवसैनिकाला सुद्धा शिंदे साहेब न्याय देतील असा विश्वास व्यक्त करत सुमित शिंदे यांनी शिंदे साहेब यांचे आभार मानले। यावेळी मंदिर परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार समाधान आवताडे याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते।